सुखो बुद्धा न उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी वानखेडे परिवारांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून सुंदर अशा या वास्तूला निर्माण केलं। या वास्तूमध्ये राहणारा संपूर्ण वानखेडे परिवार, त्यांचे अपतेष्ट, नातेवाईक, नातेबंधू या सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांना शुभ आशीष देण्यासाठी, धम्मदेशना देण्यासाठी भिक्खू संघामध्ये उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू वंगीसजी थेरो, पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी प्रारंभ करतो। आपण तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने 4 बुद्धपुत्रांना आपण निमंत्रित केलं। पूजनीय भिक्खू संघांना अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन, चिवरदान देऊन, फळदान देऊन, परिष्कार दान देऊन आदी महान आणि असीम असं आपण पुण्यकर्म या मंगलमय प्रसंगी करत आहात। तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला अनुसरून जीवन जगत असताना तथागतांचा मानवतावादी उपदेश आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपण त्याचं अनुसरण करावं, त्याचं आचरण करावं। हे सर्व वैभव आपल्याला बाबासाहेबांच्या महान त्यागामुळे प्राप्त झालेलं आहे। जर आपण थोडं चिंतन केलं, थोडं मनन केलं तर कधी काळी या समाजाला राहण्यासाठी चांगल्या प्रकारचं घर नव्हतं, कधी काळी या समाजाला खाण्यासाठी चांगल्या प्रकारचं अन्न नव्हतं, कधी काळी घालण्यासाठी चांगल्या प्रकारचे वस्त्र नव्हते। परंतु आज बघा, बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे, बाबासाहेबांच्या अनंत अशा उपकारामुळे आज वानखेडे परिवारामध्ये बघा 4 डॉक्टर्स आहेत। म्हणजे ही बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं फलित आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सर्व प्रकारचं भौतिक जे काही सुखसुविधा आहे किंवा सर्व प्रकारचं भौतिक जी काही धनसंपदा आहे, ती सर्व धनसंपदा आपण जरी आपल्या मेहनतीने, परिश्रमाने, कष्टाने जरी कमावत असेल, परंतु या पाठीमागे बाबासाहेबांचा फार मोठा त्याग आहे, माता रमाईचा फार मोठा त्याग आहे आणि त्यानंतर आपल्या मातापित्यांचा सुद्धा फार मोठा त्याग आहे। आपल्या मातापित्यांनी आपल्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार दिले, आपल्या मातापित्यांनी चांगल्या प्रकारे आपलं जीवन घडावं यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले, मेहनत केले, परिश्रम केले आणि त्यामुळे जेवढे आदर्श आपले मातापिता, जेवढे आदर्श आपल्यासाठी बाबासाहेब असतात, जेवढे आदर्श आपल्यासाठी तथागत सम्यक संबुद्ध असतात, अगदी तशाच प्रकारे मातापिता सुद्धा आपल्यासाठी आदर्श असले पाहिजे। आणि त्यामुळे मातापित्यांच्या इच्छेसाठी
मातेपित्यांच्या संकल्पासाठी, त्यांच्या इच्छित पार्चित मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण एक दाम्पत्य म्हणून, मुलगा म्हणून, मुलगी म्हणून आपण तशा प्रकारचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने एक छोटेखानी एक 10-15 मिनिटाचा भगवंताच्या काळातील एक प्रसंग, एक छोटासा उपदेश या प्रसंगी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण संसारिक लोक आहात आणि संसारिक लोकांच्या जीवनामध्ये सुख अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्याकडे किती भौतिक धनसंपदा आहे, आपल्याकडे किती पैसा आहे, किंवा आपल्याकडे अन्य किती सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहे, यावरती सर्व काही सुख आपलं अवलंबून नसते. आपल्याला सुख कशा प्रकारचं प्राप्त करावं किंवा आपण कशा प्रकारच्या सुखाला प्राप्त केलं पाहिजे, अनेक लोकांना सुख म्हणजे काय हेच माहीत नाही, किंवा अनेक लोकांना सुखाची व्याख्या, नेमकी सुखाची व्याख्या आपण कशी करावी हे सुद्धा अनेक लोकांना समजत नाही. जसं एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जर त्याला भूक लागली असेल आणि त्याला जर अन्न दिलं तर त्या क्षणापुरती ती सुखाची व्याख्या त्याच्यासाठी होऊ शकते. एखादा तहानलेला व्यक्ती आहे, जर त्याला आपण पाणी दिलं तर त्या क्षणापूर्वी त्याची ती सुखाची अवस्था होऊ शकते. म्हणजे छोट्या मोठ्या ज्या काही गरजा आपल्या असतात, त्या गरजा जेव्हा जेव्हा आपल्या पूर्ण होतात तेव्हा तेव्हा आपल्याला सुख प्राप्त होत असते. परंतु भगवंत असे म्हणतात की हे जे सुख आहे आपल्या जीवनामध्ये, थोडं थोडं जे सुख आपल्याला प्राप्त होत असते, तर हे सुख आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी राहत नाही. सुख आणि दुःख हे मानवी जीवनाच्या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण अवस्था आहे. ज्याप्रमाणे अंधार आणि प्रकाश आहे, ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र आहे, अगदी तशाच प्रकारे सुख आणि दुःख हे मनुष्याच्या जीवनाचे दोन अंग आहे असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी सुख प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण कशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे, यासाठी भगवंताने सुद्धा अनेक प्रसंगी उपदेश दिलेले आहे. कारण भगवंताचा धम्म मानवी मन आणि मनाला विकसित करण्यासाठी, मनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी भगवंताने अनेक ठिकाणी अत्यंत सविस्तरपणे, मध्यम स्वरूपाचे आणि अत्यंत छोट्या स्वरूपाचे असे उपदेश दिलेले आहेत. आणि त्यामुळे भगवंताच्या सद्धमाला समजून घेत असताना आपण सातत्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक वेळचा प्रसंग आहे, भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना भगवंताचे महाउपासक जे की सातत्याने भगवंताचं दर्शन करत असत, भगवंताचं वंदन करत असत, नित्यनेमाने सकाळी आणि संध्याकाळी 2 प्रहरी भगवंताचं दर्शन करण्यासाठी अनाथपिंडक जेतवन विहारामध्ये जात असे. आपण अनेक वेळा भिक्खूंच्या धम्मदेशनेमध्ये ते श्रवण केलं असेल, ऐकलं असेल, कारण त्याची ती श्रद्धा होती. प्रत्येक मनुष्याची आपल्या पुण्यकर्मामुळे, आपल्या कुशल कर्मामुळे 3 रत्नावरती श्रद्धा असते. सर्वच लोक समान बुद्धिवान नसतात, सर्वच लोक समान सौंदर्यवान नसतात, सर्वच लोक समान धनवान नसतात, किंवा सर्वच लोक समान रागाचे, द्वेषाचे, लोभाचे, मोहाचे, म्हणजे समान गुणाचे व्यक्ती या संसारामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे भिन्नता हे मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. अनाथ पिंडकामध्ये तो चांगल्या प्रकारचा सद्गुण होता, माता विशाखामध्ये तो चांगल्या प्रकारचा सद्गुण होता की नित्य नेमाने भगवंताचं दर्शन घेणे, भिक्खू संघाचं दर्शन घेणे. जसं भंतेजी बोलत असताना वानखेडे परिवाराशी आमचा अनेक वर्षापासूनचा संबंध आहे, त्यांच्याकडे आम्ही भोजनदानासाठी, कार्यक्रमासाठी आता अनेक भिक्खूंनी तशा प्रकारचा उल्लेख केला. म्हणजे फार कमी परिवार असे असतात की ज्या परिवाराला भिक्खू संघाचा सहवास लाभतो, ज्या परिवारामध्ये भिक्खू संघाचा गौरव केला जातो, सन्मान केला जातो, त्यांना दशा प्रकारचं, जसं भगवंताने असं म्हटलं की आहू नाही हो, पाहू नाही हो, दक्षिण नाही हो, अंजली करणी हो. म्हणजे भगवंत हे भिक्खू संघ स्वागत करण्यासाठी, दान पुण्य करण्यासाठी हे आपल्या जीवनातील अत्यंत महान असं पुण्याचं क्षेत्र आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि हे पुण्याचं क्षेत्र आपलं आहे अशी भावना ज्या ज्या लोकांना समजते, किंवा जे जे लोक या भावनेला समजून घेतात आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, तर खऱ्या अर्थाने ते मनुष्य सुखाला प्राप्त होत असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. अनाथ पिंडक भगवंताकडे जात असतो आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला प्रणाम करतो. प्रणाम केल्यानंतर भगवंताला जेव्हा जेव्हा तो भेटण्यासाठी जात असे तर विशेष काही ना काही भगवंतासाठी तो घेऊन जात असे. त्याची एक चांगल्या प्रकारची प्रवृत्ती होती, त्याची मानसिक ती भावना होते, काही ना काही तो भगवंतासाठी घेऊन जात असे.
आणि भगवंत सुद्धा अनाथ पिंडक जेव्हा जेव्हा भगवंताला भेटण्यासाठी येत असे तेव्हा तेव्हा भगवंत काही ना काही छोटा छोटा उपदेश अनाथ पिंडकाला सांगत असत. तर याही प्रसंगी भगवंत अनाथ पिंडकाला संसारिक जीवन जगत असताना संसारामधील लोकांसाठी भगवंत त्याला उपदेश करतात. भगवंत अनाथ पिंडकाला म्हणते, अनाथ पिंडक, तुला सुखी मनुष्याची व्याख्या माहीत आहे का? सुखी मनुष्य कोणाला म्हणतात? सुखी मनुष्य कशा प्रकारचं जीवन जगतो, किंवा सुखी मनुष्यामध्ये असणारे जे काही चांगल्या प्रकारचे सद्गुण आहे हे सद्गुण तुला माहीत आहेत का? अशा प्रकारे भगवंत अनाथ पिंडकाला विचारत असतात. अनाथ पिंडक अत्यंत नम्र असतो, म्हणजे नम्रता ही मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा सद्गुण आहे. एखाद्या मनुष्याला एखादी गोष्ट माहिती जरी असेल परंतु समोरच्या व्यक्तीने जर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल, आपल्यापेक्षा पूजनीय असेल, अशा प्रकारच्या व्यक्तीने जर विचारलं तर नम्रवान व्यक्ती म्हणतो की नाही, आपण जर त्याबद्दल मला सांगितलं, त्याबद्दल मला मार्गदर्शन केलं तर माझ्या कल्याणाचं होईल, माझ्या हिताचं होईल. आणि अनाथ पिंडक सुद्धा भगवंताला अशाच प्रकारे म्हणतो की भगवान, ही गोष्ट जर तुम्ही मला सांगितली तर ती माझ्या हितासाठी, माझ्या सुखासाठी आणि माझ्या कल्याणासाठी होईल. तर भगवंत अनाथ पिंडकाला उपदेश करतात. उपदेश करताना भगवंत असं म्हणतात, अनाथ पिंडक, सदग्रस्तांच्या जीवनामध्ये, मग स्त्री असो अथवा पुरुष असो, या दोघांच्याही जीवनामध्ये मनुष्याने सुखी जीवनासाठी धनसंपदा कमावली पाहिजे. म्हणजे धनसंपत्ती कमावली पाहिजे, धनसंपत्तीचा संग्रह केला पाहिजे. म्हणजे ग्रस्तांच्या जीवनामध्ये भगवंताने बघा हे अत्यंत महत्वपूर्ण साधन सांगितलं आहे. भगवंताने निर्धन व्यक्तींची कधी स्तुती केली नाही. भगवंत कधीही असं म्हणत नाहीत की तुम्ही निर्धन असलं पाहिजे, तुम्ही धनवान असलं पाहिजे, असं भगवंताने म्हटलं आहे. तुम्ही धनसंपदा कमावली पाहिजे, कारण संसारामध्ये जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्ही धनसंपत्तीचा संग्रह केलाच पाहिजे, तुम्ही धनसंपत्ती कमावलीच पाहिजे. पण ती धनसंपत्ती कशी कमावी? तर भगवंत असे म्हणतात की ती धनसंपत्ती मेहनतीने, परिश्रमाने, घाम गाळून, कोणालाही न लुबाडता, कोणालाही न फसवता, कोणालाही न ठगवता, अत्यंत परिश्रमाने आणि मेहनतीने आपण ती धनसंपत्ती कमावली पाहिजे. जर मेहनतीने, जर परिश्रमाने आपण धनसंपत्ती जर कमावत असेल तर त्या धनसंपत्तीच्या द्वारा त्या मनुष्याला एक चांगल्या प्रकारे सुखाची अवस्था प्राप्त होऊ शकते. मेहनतीने धनसंपत्ती कमवणारा मनुष्य सुखाने झोपतो असं भगवंताने म्हटलं आहे. मेहनतीने धनसंपत्ती कमवणारा मनुष्य आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा अत्यंत प्रसन्नतेने पूर्ण करत असतो. मेहनतीने धनसंपत्ती कमवणारा मनुष्य कधी बेचैन नसतो, कारण त्याला माहित असतं मी हे जे काही कमावलेलं आहे हे मला कोणी ब्लेम लावणार नाही, कोणी दोष देणार नाही, कारण हे मी माझ्या मेहनतीने, माझ्या परिश्रमाने कमावलेला आहे. आणि सहज व्यवहारातली ही गोष्ट आहे बघा. म्हणजे जेव्हा आपण मेहनतीने, परिश्रमाने धनसंपत्ती कमावतो तर अन्य लोक सुद्धा म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीची प्रगती झाली किंवा एखादा व्यक्ती उच्च स्तरावरती जर त्याने म्हणजे उच्च स्तरावर तो गेला असेल किंवा त्याने ती अवस्था प्राप्त केली असेल तर लोक असं म्हणतात, बोलताना लोक असं म्हणतात की बघा किती धनवान तो मनुष्य आहे, किती चांगल्या प्रकारचं जीवन जगतो. तर ज्याला त्या व्यक्तीबद्दल माहिती असते तो म्हणतो की बरोबर आहे, कारण त्याने मेहनत केली, त्याने परिश्रम केलं, त्याने घाम गाळला आणि कष्ट केल्यामुळे आज या अवस्थेपर्यंत तो पोहोचलेला आहे. म्हणजे आपण जर मेहनतीने, परिश्रमाने जर धनसंपत्ती कमावली असेल तर आपली तर प्रगती होतच असते, आपली तर वाहवा होते, आपली प्रशंसा होते. परंतु आपल्या सहवासामध्ये असणारे जे जे लोक असतात ते लोक सुद्धा आपली प्रशंसा करत असतात. आणि त्यामुळे मनुष्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा सद्गुण आहे की ती धनसंपत्ती आपण परिश्रमाने, मेहनतीने कमावली पाहिजे. जर मेहनतीने आणि परिश्रमाने जर आपण धनसंपत्ती कमावत असेल तर त्यामध्ये आपल्याला सुख आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. दुसरी गोष्ट भगवंत असे म्हणतात, धनसंपत्ती आपण कमवावी, त्या धनसंपत्तीचा, कमावलेल्या धनसंपत्तीचा उपभोग सुद्धा मनुष्याला घेता आला पाहिजे. म्हणजे ती आपल्याकडे जी धनसंपत्ती आहे त्या धनसंपत्तीचा फायदा सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे, त्या धनसंपत्तीचा लाभ सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. आपल्या उपयोगामध्ये ती धनसंपत्ती आपल्याला आणता आली पाहिजे. कारण असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात की त्यांच्याकडे विपुल धनसंपदा असते, परंतु त्या धनसंपत्तीचा उपभोग मात्र त्या मनुष्यांना योग्य प्रकारचा घेता येत नाही. आणि योग्य प्रकारचा त्यांना उपभोग न घेता आल्यामुळे ते सुखपूर्वक असं जीवन जगत नाही. आणि त्यामुळे भगवंताने 2600 वर्षापूर्वी आपल्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचे
समान 4 भाग करावे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आपण जी संपत्ती कमावतो त्याचे 4 भाग आपण केले पाहिजे. एक भाग आपण जो काही व्यवसाय करत असेल, उद्योगधंदा करत असेल, तर त्यासाठी एक आपल्या संपत्तीचा भाग आपण वेगळा केला पाहिजे. दुसरा आपल्या आरोग्यासाठी आपण राखून ठेवला पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कुठल्या प्रकारचं संकट उत्पन्न होईल हे आपण सांगू शकत नाही, आणि त्यामुळे संकटकाळी आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या संपत्तीचा उपभोग घेता आला पाहिजे, यासाठी एक भाग आपण काढून ठेवला पाहिजे. तिसरा भाग भगवंत असे म्हणतात की अचानकपणे आपले अपतेष्ट असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, जर याला देण्याचं जर आपल्याला काही काम असेल किंवा काम पडलं असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक समान भाग वाटून ठेवला पाहिजे. आणि चौथा, आपण दान पुण्यासाठी सुद्धा तो एक वाटा वाटून ठेवला पाहिजे. म्हणजे हे 4 भाग आपण आपल्या धनसंपत्तीचे केले पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. परत धनसंपत्तीचे म्हणजे धनसंपत्तीचं जर नियोजन आपल्याकडे नसेल, म्हणजे आपल्याकडे गडगंज संपत्ती आहे, आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, परंतु त्या पैशाचा सदुपयोग कसा करावा, त्या पैशाचा उपयोग आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या आरोग्यासाठी आपण कशा प्रकारचा करावा, हे जर मनुष्याला जर समजत नसेल, तर त्याच्याकडे कितीही धनसंपत्ती असेल तर त्याचा काही विशेष लाभ होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा उपभोग सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. कारण अनेक लोकांना आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा उपभोग घेता येत नाही. जसं भगवंताच्या काळातील एक उदाहरण, दुपारच्या प्रहरी राजा प्रसेनजित भगवंताकडे येतो. तर भगवंत असे म्हणजे राजन, या दुपारच्या प्रहरी तुम्ही कसे काय आला आहात, ही तर योग्य वेळ नाही आहे. कारण भगवंताला भेटण्याची योग्य वेळ एक सकाळची असायची आणि संध्याकाळची असायची. दुपारच्या प्रहरी तर कोणी भगवंताला भेटण्यासाठी जात नसे. राजा प्रसन्न जातो, भगवंताला प्रणाम करतो. तर भगवंत म्हणतात की असे का आलात, तर राजा म्हणतो की भगवान, बाजूलाच एक श्रेष्ठी मृत्यूला प्राप्त झाला. भगवान त्याला संतती नाही आहे, म्हणजे त्याला मूलबाळ नाही आहे, त्याला कोणी अपतेष्ट नाही आहे, आणि त्यामुळे त्याची जी धनसंपत्ती आहे ती संपूर्ण धनसंपत्ती राजकोषामध्ये जमा करण्यासाठी मी आलो आहे. भगवान सकाळपासून दुपारच्या प्रहारापर्यंत 500 गाड्या मी लावलेल्या आहे. म्हणजे 500 गाड्याने सकाळपासून दुपारच्या प्रहारापर्यंत त्याची धनसंपत्ती मी राजकोषामध्ये जमा केली. एवढी धनसंपत्ती भगवान त्याच्याकडे होती. त्याला कोणी नसल्यामुळे ती धनसंपत्ती मी जमा केली. परंतु भगवान लोकांना मी तेव्हा त्याच्या दिनचर्येबद्दल जेव्हा विचारलं तर त्याची दिनचर्या अत्यंत निकृष्ट होती. तो भोजन करत असताना भगवान म्हणजे अगदी जे तांदूळ असतात त्या तांदळाची कणिक असते त्या कणिकाचा तो पेय करत असे आणि तो पीत असे. म्हणजे त्याच्यासोबत तो भाजी सुद्धा बनवत नसे. अत्यंत निकृष्ट दर्जाचं तो भोजन करत असे. भगवान त्याच्या अंगावर जे वस्त्र होते तर त्या वस्त्राला अनेक ठिकाणी म्हणजे ठिगळ लावले होते, अनेक ठिकाणी ते वस्त्र जोडले होते. चांगल्या प्रकारचं वस्त्र त्याने कधीही परिधान केलं नाही. भगवान त्याच्या रथाचे घोडे असे होते की अगदी ते उद्याच मृत्यूला प्राप्त होतील अशा प्रकारचे होते. त्याच्या रथाची चाकं सुद्धा अत्यंत मोडकळीस आलेली होती. त्याच्या रथावर छेद सुद्धा नव्हता. म्हणजे अशा प्रकारे भगवान तो जीवन जगत होता. म्हणजे बघा, सकाळपासून दुपारपर्यंत 500 गाडीने त्याची संपत्ती नेली. एवढी धनसंपत्ती त्याच्याकडे असून त्या धनसंपत्तीचा त्याला उपभोग मात्र घेता आलेला नाही आहे. कशामुळे, तर मानसिक प्रवृत्ती आहे. म्हणजे मनाची जी मानसिक अवस्था आहे, कंजूस प्रवृत्ती जर मनुष्याची असेल तर त्या संपत्तीचा उपभोग तो घेऊ शकत नाही. लोभी मनुष्य आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा उपभोग कधी घेऊ शकत नाही. द्वेषी मनुष्य आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा उपभोग कधी घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे किती आहे यापेक्षा आपण आपल्याकडे असणाऱ्या वस्तूचा कशा प्रकारचा उपभोग घेतो याला मात्र अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कधी कधी आपण व्यवहारामध्ये सुद्धा असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी एखाद्या मनुष्याकडे खूप सारी संपत्ती असते, परंतु त्याच्याकडे बघताना अत्यंत त्याचं वागणं एकदम साधं असते. आणि आपण व्यवहारामध्ये बोलताना सुद्धा म्हणतो, बघा याच्याकडे म्हणजे जळता जळत नाही, परंतु हा राहतो कसा बघा, म्हणजे अत्यंत भिकाऱ्यासारखा तो राहतो, असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो. कधी कधी काही लोकांकडे काहीच नसतं, परंतु राहतात मात्र एकदम टापटीप व्यवस्थित रगे, आणि बोलताना आपण बोलतो बघा काहीच नाही आहे, परंतु राहणीमान मात्र एकदम राजेशाही आहे. म्हणजे ही मानसिक प्रवृत्ती आपली तशा प्रकारची असते. आपल्याकडे किती धनसंपत्ती आहे यापेक्षा त्या संपत्तीचा उपभोग आपण कशा प्रकारचा घेतो हे सुद्धा मनुष्याला समजलं पाहिजे. ही सुद्धा मनुष्याच्या मानसिक मनाची एक अवस्था आहे. जो मनुष्य श्रद्धावान असतो, जो मनुष्य नम्रवान असतो, ज्यांच्या चांगल्या प्रकारचे सद्गुण असतात, जसं उदाहरण म्हणून बाबासाहेबांचं आपण घेऊ शकतो.
ऐक ना, बाबासाहेबांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचं जे राहणीमान होतं, कारण बाबासाहेब असं नेहमी म्हणायचे, हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, म्हणजे उच्च विचारसरणी सुद्धा आपली असावी आणि राहणीमान सुद्धा आपलं अत्यंत उच्च दर्जाचं असावं. म्हणजे वैचारिकता तर आपली उच्च असावीच असावी, परंतु राहणीमान सुद्धा आपलं तशा प्रकारचं उच्च दर्जाचं असावं. ही मानसिक प्रवृत्ती आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सदग्रस्तांच्या जीवनामध्ये संपत्ती कमावणे हे तर चांगल्या प्रकारचं सद्गुण आहेच आहे, परंतु त्या संपत्तीचा उपभोग सुद्धा घेता आला पाहिजे. जर उपभोग जर आपल्याला घेता येत नसेल तर ती संपत्ती मात्र त्या व्यक्तीसाठी निरर्थक आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. हा दुसरा सद्गुण, हे दुसरं चांगल्या प्रकारचं सुखाचं माध्यम आपल्या जीवनामध्ये आहे. त्यानंतर तिसरं कर्म भगवंत असे म्हणतात की आपण अऋण असलं पाहिजे. अऋण म्हणजे आपल्यावरती कधीही कोणाचं ऋण नसलं पाहिजे. एक ना, कर्ज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कर्ज बाजारीपणा आपल्या जीवनामध्ये कधीही असू नये. कारण आपल्यावरती जर कर्ज असेल, कर्ज बाजारीपणा जर आपल्यामध्ये असेल, कर्जाने बुडालेला मनुष्य कधी सुखाने झोपू शकत नाही. ऐक ना, कारण कधी आपल्यावरती कर्ज असेल आणि कर्ज वसूल करणारा कधी आपल्या दारावरती येईल, कधी आपल्याला अपशब्द बोलेल, कधी वाईट बोलेल, हे मात्र काही आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे दुःखाचं कारण आहे भगवंत असे म्हणतात. त्यामुळे अऋण आपण असलं पाहिजे. आपल्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसलं पाहिजे. जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना की आपले म्हणजे अंथरण पाहून पाय पसरले पाहिजे. आपण व्यवहारामध्ये मन आहे बघा, म्हणजे आपल्याकडे जेवढं आहे, आपल्याकडे जसं असेल तेवढ्यामध्ये सुख मानणे आणि त्यामध्ये सुखाने जीवन जगणे हे मनुष्याला समजलं पाहिजे. ही कला मनुष्यामध्ये अवगत असली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे नाही काहीच आहे, परंतु आपण जर फार मोठमोठ्या जर इच्छा व्यक्त करत असेल, फार मोठ्या इच्छा व्यक्त करत असेल आणि त्या इच्छा आपण पूर्ण करण्यासाठी बघा, विशेष रूपाने खेड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे लोक अनेक प्रकारचं कर्ज काढतात, अनेक प्रकारचा पैसा घेतात आणि तो पैसा, ते कर्ज फेडल्या जात नाही. त्यामुळे ते बेचैन असतात, दुःखी असतात, कष्टी असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जेवढ्या अल्प इच्छा, म्हणजे जेवढ्या कमी इच्छा असतील तेवढं कमी दुःख, जेवढ्या जास्त इच्छा असतील तेवढं जास्त दुःख आपल्याला असते. त्यामुळे आपली मिळकत काय आहे, आपली कमाई काय आहे, आपण किती कमावतो आहे, यावरती आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शक्यतो आपण अऋण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपल्यावरती कुणाचंही कर्ज नसावं. आपण अत्यंत म्हणजे अशा प्रकारचं जीवन जगावं की कोणाचं 1 रुपयाचं देणं आपल्याकडे नसलं पाहिजे. म्हणजे अत्यंत सुखपूर्वक तो मनुष्य जीवन जगू शकतो. हे सुखाचं तिसरं माध्यम भगवंताने सांगितलं. आणि चौथं माध्यम सांगताना भगवंत असे म्हणतात की आपण निर्दोषपणे जीवन जगावं. म्हणजे निर्दोष जीवन असलं पाहिजे. आपल्याला कोणी दोष लावणार नाही, आपल्याकडे कोणी बोट दाखवणार नाही. तर बाबासाहेब असं म्हणतात, माझं जीवन एवढं निर्दोष आहे, माझं शील एवढं चारित्र्य संपन्न आहे की माझे मित्र तर सोडाच, परंतु माझे वैरी सुद्धा माझ्याकडे कधी बोट दाखवू शकत नाहीत की माझ्या शीलाबद्दल ते बोलतील. एवढं माझं निर्दोषपणे असं जीवन आहे. निर्दोष जीवन म्हणजे काय, तर कायेने कुशल कर्म करणे, वाचेने कुशल कर्म करणे आणि मनाने कुशल कर्म करणे. कधीही अकुशल कर्म आपल्या जीवनामध्ये करू नये. म्हणजे आपल्याला दोष लागेल, आपल्याला दोष लागला म्हणजे केवळ आपल्याला दोष लागत नाही. भगवंत असे म्हणतात, एखाद्या परिवारातील एखादा मुलगा जर अकुशल कर्म करत आहे, वाईट कर्म करत आहे, पाप कर्म करत आहे, तर केवळ मुलाला दोष लागत नाही, तर मुलाला तर दोष लागतोच लागतो, परंतु पहिला दोष मात्र त्यांच्या मातापित्याला लागत असतो. कारण लोक असं म्हणतात की माता पिता चांगले नाही म्हणजे मुलगा चांगला नाही आहे, माता पिता चांगले नाही म्हणजे मुलगी चांगली नाही आहे. म्हणजे आपल्याला तर दोष लागतोच लागतो, आपल्या मातेपित्यांना लागतो, आपल्या कुळाला लागतो, आपल्या 7 पिढ्यापर्यंत अशा प्रकारचा दोष दिला जातो. आणि त्यामुळे सातत्याने आपण निर्दोषपणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्याकडून कधी अकुशल कर्म होणार नाही, माझ्याकडून प्राण्यांची हिंसा होणार नाही, माझ्याकडून चोरी होणार नाही, माझ्याकडून अकुशल कर्म होणार नाही, मी कधी खोटं बोलणार नाही, निंदानास्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन माझ्या जीवनामध्ये मी करणार नाही. म्हणजे निर्दोषपणे आपण जीवन जगलं पाहिजे. अगदी आपले मित्र तर आपलं नाव काढतीलच, परंतु आपल्याला जे वैरी मानतो अशा व्यक्तीने सुद्धा आपलं जिथे जिथे नाव निघेल तेव्हा तेव्हा तो व्यक्ती सुद्धा म्हटला पाहिजे की खरोखर तो व्यक्ती मात्र निर्दोष आहे. तो कधीही अकुशल कर्म करत नाही, कधी वाईट कर्म करत नाही, पाप कर्म करत नाही. म्हणजे अशा प्रकारचा जामीन
आपली जामीन अन्य लोकांनी सुद्धा दिली पाहिजे, अशा प्रकारचं आपलं चरित्र आपण बनवण्याचा, शील सदाचार बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे 4 सद्गुण जर सदग्रस्तांच्या जीवनात जर असतील, म्हणजे परिवारातील कोणता व्यक्ती, मग केवळ बौद्ध व्यक्तीच नव्हे तर या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 4 प्रकारचे सद्गुण असतील किंवा 4 प्रकारच्या सुखाच्या मार्गाचं जर तो अनुसरण करत असेल, धनसंपदा कमावत असेल, कारण धनसंपत्ती आपण कमावी, मेहनतीने कमावी, परिश्रमाने कमावी, ते धनसंपत्ती कमावलेली आपला खर्च सुद्धा करता आली पाहिजे, आपल्याला उपभोग सुद्धा घेता आला पाहिजे, आपण अऋण राहिलं पाहिजे, आपण कर्जबाजार राहिलं नाही पाहिजे आणि निर्दोषपणे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर हे 4 गुण सदग्रस्ताने आपल्या जीवनामध्ये धारण केले तर खऱ्या अर्थाने सुखाची अवस्था त्याच्या जीवनामध्ये तो प्राप्त करू शकतो. भगवंत असे म्हणतात की अनाथपिंडक या 4 गुणाला, हे 4ही गुण अनाथपिंडकामध्ये होते. अनाथपिंडक धनवान होता कारण त्याने धनसंपत्ती, तो हिऱ्याचा व्यापारी होता, असंख्य धनसंपदा त्याच्याकडे होती. जेव्हा तो भगवंताला भेटतो तेव्हा तो, भगवान माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझं मला सुद्धा माहित नाही भगवान, एवढी संपत्ती माझ्याकडे आहे. म्हणजे तो धनवान सुद्धा होता आणि त्या संपत्तीचा उपभोग सुद्धा खूप चांगल्या प्रकारे घेत असे. त्याचं नाव सुदत्त होतं. परंतु लोकांना तो दान देत असल्यामुळे, लोकांना पिंड देत असल्यामुळे, अनाथांना पिंड देत असल्यामुळे, दान देत असल्यामुळे अनाथ पिंडक त्याचं नाव पडतं. म्हणजे आपल्या संपत्तीचा उपभोग सुद्धा तो लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी करत असे. म्हणजे तो अऋण होता, त्याच्यावरती कधी कुठल्या प्रकारचं ऋण नव्हतं आणि निर्दोषपणे त्याने जीवन जगलं होतं. संसारामध्ये जीवन जगत असताना या 4 प्रकारच्या सद्गुणाला आपण आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. निश्चितपणे वानखेडे परिवार धार्मिक आहे. माता पित्यांनी त्या मुलांवरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार दिलेले आहेत, एवढं उच्च विद्या विभूषित आहेत. निश्चितपणे भगवंताच्या या 4ही कुशल धम्माला, कुशल कर्माला आपण जाणावं, समजून घ्यावं. सदा सर्व काळ आपण भिक्खू संघाची सेवा करावी, भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये राहावं आणि जेवढं काही बुद्ध धम्म संघाच्या प्रती, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या प्रती जेवढं काही आपल्याला करता येत असेल तेवढं आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मानवी जीवन हे सर्व, हा जो काही देह सजला आहे तर हा देह केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे, माता रमाईच्या त्यागामुळे सजला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत आणि असीम उपकार आपल्यावरती आहेत. माता रमाईचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपलं सामाजिक कर्तव्य काय आहे, आपलं नैतिक कर्तव्य काय आहे, याचं भान सुद्धा आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये ठेवावं. मातापित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करावी. एकमेकांमध्ये मैत्रीचा भाव, बंधुत्वाचा भाव, प्रेमाचा भाव आपल्या घरामध्ये सातत्याने आपण ठेवावा आणि खूप चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. कारण मानवी जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण मैत्रीने, बंधुत्वाने, प्रेमाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परोपकाराची भावना आपण सातत्याने आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. गरजूंना आपल्याकडून जे काही आपण देता येत असेल तेवढं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर तुम्ही वैद्यकीय सेवेमध्ये असल्यामुळे तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा सद्गुण आहे की तुम्ही रोग्यांची सेवा करता. फीस घेणे किंवा पैसा घेणे हा भाव तर वेगळाच आहे, परंतु तुमच्यामध्ये असणार जे काही गुण आहे, तुमच्यामध्ये करुणा आहे, मैत्री आहे. कारण डॉक्टरमध्ये हा सर्वात मोठा महत्वपूर्ण गुण आहे. डॉक्टरमध्ये जर करुणा नसेल, जर मैत्री नसेल, हे म्हणजे शस्त्राने मारणे, जसं असं म्हटलं आहे की एखाद्या डॉक्टरने शस्त्र चालवणे आणि एखाद्या म्हणजे द्वेषी व्यक्तीने शस्त्र चालवणे याच्यामध्ये फरक आहे. किंवा डॉक्टर जर शस्त्र चालवत असेल तर रोग्याचा जीव वाचवण्यासाठी चालवते, दुसरा व्यक्ती जर शस्त्र चालवत असेल तर दुसऱ्यांना मारण्यासाठी चालवते. तर ही जी मानसिकता, हे मानसिक जी अवस्था आहे, तर ही मानसिक अवस्था म्हणजे डॉक्टरची असते. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये करुणा आहे, मैत्री आहे. हे करुणा, मैत्री, बंधुत्व आपण सातत्याने आपल्या मनामध्ये निर्माण करावं. गरिबांची, रोग्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा करावी आणि अनंत असीम असं पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये संपादन करावं. आज या मंगलमय प्रसंगी गृहप्रवेशाच्या निमित्ताने आज वानखेडे परिवारांनी जे काही भिक्खू संघाला भोजनदान दिलं, चिवरदान, वस्त्रदान देत आहेत, फळदान, परिष्कारदान, या संपूर्ण कर्माच्या बलाने वानखेडे परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून
ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.